आणि अंड असं साधारणतः एका मजल्यावरून फेकण्याचं टार्गेट असेल किंवा हार्ड सरफेसवर. सो कव्हर केलेलं किंवा ऑब्लेकमध्ये असेल म्हणजे नॉन न्यूट्रिनियन फ्लुइडमध्ये असेल किंवा कुशन्समध्ये किंवा जो स्पंज आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं त्या थर्माकॉलमध्ये ठेवलेलं अंड चालणार नाही. हे ज्यावेळेस मी सांगितलं होतं त्यावेळेस स्टुडंट्स मे बी थोडंसं अटेन्शनमध्ये नव्हते, कारण ज्यावेळेस महत्त्वाच्या सूचना देत असतो त्यावेळेस ते मैत्रिणी एकमेकांबरोबर गप्पा मारण्यामध्ये व्यस्त असतात. तर त्यांना हे सांगितलं होतं की तुम्ही स्ट्रक्चर बनवा. आधी लाल मॅडम आणि लाल सर आणि पिसे सरांना थँक्यू म्हणणार, कारण की त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी जो हा कॅम्प अरेंज केलाय ते मला तर खूप छान एक्सपिरियन्स वाटला. सर्वात आधी त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सगळं इंट्रोडक्शन वगैरे दिलं, दुसऱ्या दिवशी किट्स दिले. ते किट्स पण मला खूप छान वाटले. मी आणि माझ्या फ्रेंड्सने आम्ही सगळ्यांनी मिळून ते बनवलं आणि आजचा जो प्रोजेक्ट होता त्याचा आमचं बनवायचं चाललं होतं, पण त्याची आम्ही सगळी प्रिपरेशन जास्तीत जास्त काल केली, म्हणजे आधी जास्त काही प्रिपेअर्ड नव्हतो. सियानी, कल्याणीनी आणि श्रेयानी आम्ही सगळ्यांनी प्रिपेअर केलं आणि मी त्याच्यानंतरून पिसे सरांच्या सगळ्या टीमला पण त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतलं आणि एवढे छान मोठे मोठे लोकांसोबत आम्हाला भेटता आलं, जसं की लाल सर वगैरे डिरेक्टर आहेत इस्रोचे, यांच्यासोबत आम्हाला भेटता आलं, यांच्यासोबत संवाद साधता आला आम्हाला. वरतून आम्हाला एवढे छान एक्सपेरिमेंट करून दिले, त्याच्याबद्दलचं सायन्स शिकवलं आणि लकीली जेव्हा आम्हाला एरो मॉडेलिंग सांगत होते त्या दिवशी आम्हाला एक रिअल इन्सिडन्स पाहायला भेटला ते रेनबो सनच्या अवतीभोवती, त्याच्याबद्दलचं सायन्स आम्हाला सांगण्यात आलं. मला खूप छान वाटलं इथे यायला आणि इथे ह्या लोकांसोबत भेटायला. वरतून मला इथे गावातील सगळ्यात चांगले मित्र पण भेटले. वरतून मला इथे यांच्यासोबत शिकायला पण खूप मजा आली. थँक्यू सो मच. कारण त्यांनी हा विजन पाहिला की आपल्या तालुक्यातली मुलं शिकून वैज्ञानिक व्हायला पाहिजे, शास्त्रज्ञ व्हायला पाहिजे, आणि त्यांनी तो विजन पाहिला. त्याचमुळे आज आपण इथे जमलो आहोत. त्या विजनचा एक भाग म्हणून एक आज सुरुवात आहे. अजून एक 5 वर्षांनी किंवा 10 वर्षानंतर तुमच्यातले काही लोक जेव्हा ऍक्च्युअल अंतराळ मोहिमांवरती काम करतील त्यावेळेस हा दादांनी पाहिलेला विजन अस्तित्वात उतरेल असं मला वाटतं. खरं तर आपण जनरली म्हणतो इंग्लिश इज द विंडो ऑफ वर्ल्ड, बरोबर? येस ऑर नो? भारत माता की येस. तुम्ही जागे आहात, ओके, थँक्यू. तर बघा, मला असं म्हणायचंय, हा जो आजचा प्रोग्राम झालाय तर मला असं सांगावंसं वाटतं की सायन्स इज द विंडो ऑफ युनिवर्स. लेकिन पता नहीं वो सब तो रेलिवेंट नहीं है, लेकिन इस वक्त ये है कि 3 दिन हमने यहाँ जो गुजारे हैं, मतलब क्या कहूँ मैं, धन्य हो गया मैं यहाँ पर देख के बच्चों की जो ब्रिलियंट बच्चे हैं और इतने डेडिकेटेड हैं अपने काम में, और इनकी डेडिकेशन के पीछे जो टीचर्स हैं और इंडो साइंस है, इनका बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है. तो दिस इज थैंक टू एवरीबडी हु करना है. तो मुझे ये को दिखाना है कि मैं या हमारी टीम ये काम कर सकती है. और फिर इसका सबसे बड़ा एग्जांपल तो यही है कि हम मतलब स्पेस एक्टिविटी जो इंडिया में चालू हुई थी, तो ये तो बिल्कुल क्लीन स्लेट थी. उस जमाने में किसी को नाम भी नहीं सुना था इन लोगों ने स्पेस रिसर्च का, लेकिन उन्होंने डॉक्टर विक्रम साराभाई और अगर आपका काम एक्सेलेंट है तो सक्सेस अपने आप आपके पास आएगा. और ये जो है ये आमिर खान का डायलॉग नहीं है, ये श्री APJ अब्दुल कलाम का डायलॉग है, उन्होंने लगाया है यहाँ. जो भी आप काम करें उसको प्लान करना चाहिए, एक प्लान्ड तरीके से काम करना चाहिए. आप डेली बेसिस पे आप प्लान करो, वीकली बेसिस, मंथली बेसिस, जिस मतलब जैसा भी करना है आपको प्लान करना जरूरी है. सक्सेस आपल्याला सांगितलेला है. जिन्होंने 40 साल से ज्यादा अपना तजुर्बा इस फील्ड के अंदर दिया है, जाहिर है कि ऐसे लोग हमें हर चीज की, हर मार्गदर्शन करने की वो सामर्थ्यशाली शक्ति रखते हैं कि हमारी चेतना को वो जागरूक करें. निश्चित तौर पे मैं आपको यहाँ पर इस बात की खुशी से
ग्वाही देता हूं सर कि ये बच्चे आने वाले दिनों में विज्ञान की दुनिया में चमकते तारे नजर आएंगे और जरूर अपने देश का नाम उज्ज्वल करेंगे. धन्यवाद लाल सर. ज्यांच्या समारोपामध्ये ज्यांच्या शब्दांची आपण वाट पाहत आहोत, आदरणीय सीमाताई सोनवणे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना समारोपाच्या शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय सीमाताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सगळे शिक्षक आहेत, सगळे इथे विद्यार्थी आहेत, पालक आहेत. वेगवेगळ्या एखादा कार्यक्रम जेव्हा आपण करतो तेव्हा पूर्णपणे टीम वर्कने होतो. तर विशेष नाव मी घेईन त्यांचं, जे इंडो स्पेस सायन्सचे पिसे सर, त्यांची टीम, आपले शरददादा सोनवणे ह्यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून हे एक नवीन स्वप्न आहे. दादांनी ते बघितलं होतं की बाबा मुलांना, म्हणजे आपला जुन्नर तालुका हा तसा शेतीप्रधान तालुका आहे. मुलं शिक्षण घेत असताना विज्ञानाच्या जे शिक्षण आहे त्यापासून आपली मुलं वंचित राहता कामा नये. शेतकऱ्यांची मुलं वैज्ञानिक व्हावी, शास्त्रज्ञ व्हावी, अशी त्यांची सगळ्यांची मनोमन इच्छा आहे. या कॅम्पसाठी आज या समारोपाच्या दिवशी उपस्थित तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या सौभाग्यवती सौ सीमाताई सोनवणे, त्याचप्रमाणे या आपल्या जुन्नर तालुक्याचा भाग डॉक्टर लाल सर आणि त्यांचे सौभाग्यवती लाल मॅडम, ज्यांनी देशामध्ये शिक्षण व्यवस्थेवर फार मोठं काम केलं. या